जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे भयान वास्तव। गेल्या वर्षी हातचा राखून पडलेल्या पर्जन्यराजामुळे त्याची दाहकता आता समोर येत आहे। 8 ते 10 दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा होत आहे। शाळेतील मुलांनाही 8 दिवस साठवून ठेवलेले पाणी प्यावे लागत आहे। याबद्दल लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनाची भूमिका उदासीनच आहे। सर्वच लोकप्रतिनिधींनी सध्या निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या गप्पा मारण्यात मशगूल असून या मूलभूत समस्येकडे लक्ष देण्यास कोणालाही सवड नाही। आने व पठार भागातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहे। जनावरांना चारा नसल्याने पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली जनावरे डोळ्यादेखत मृत्यू पथांकडे जाताना पाहण्याची वेळ आल्याने बळीराजाचेही मन विषण्ण होत आहे। आटलेले बंधारे, कोरड्या पडलेल्या विहिरी, तलाव, रणरणत्या उन्हात घोंगावणारा उष्ण वारा व मनाला जाणणारी चिंता, अशा भयान परिस्थितीतही गांभीर्याने मदत करण्याऐवजी कागदी घोडे नाचवणं धन्यता मानणारे प्रशासन। याबाबत शिंदेवाडी ग्रामस्थांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचारकाला गावात येऊ न देण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे बेल्ह्याचे प्रतिनिधी सुधाकर सईद यांनी। घरात माझा माणूस आजारी आहे। मी 8 वाजता नंबर लावलाय तो आताशी नंबर आलाय, नाही तर तुम्ही घरामध्ये बघायला चालायचे पेशंट। आता 12 वाजले कुणी 8ला आले असं चालू। आताशी तो नंबर आला। कामाचा खाडा करून इथं अजूनही नंबर नाही। काय करायचं तुमच्या मनाने, काय करायचं? आणि जावं तर आठवड्याभर पाणी नाही। पाण्यासाठी राहिलो की आता टँकर यायचं म्हणून कधी याचं बायला पाणी हेच नाही होत। आता टँकर कधी खाली झालाय टाकी? सकाळी झालं। आता एक दिवस करतो का टँकर? म्हणजे आज तुम्ही पाणी नाही आठवड्याभर ते पाणी आंघोळ्याला धुयाला आणि एक खेप खालून एरीची प्यायला आणते। ते पाणी पर अशी तवून येते, याचे लोण्यावानी येते। तुम्ही बघा त्या काय करायचं? आम्हाला पाणी पाण्याची सोय केली पाहिजे ना आम्हाला। 4 दिवसाला तरी चालेल, 4 दिवसाला टँकर आणा ना तरी चालत होते। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी, नळावणे, सुरकुलवाडी, पेमनारा, वरुंडी या गावातील ग्रामस्थ या शिंदेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात जमलेले असून त्यांच्या पाण्याच्या आणि चाऱ्याच्या अतिशय गंभीर समस्या असून त्या संदर्भात आपण येथील गावकऱ्यांशी काही चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत या गावात शिंदेवाडी गावातील सदस्य, काही महिला सदस्य आहेत आणि त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी शेदाळे मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपण त्यांना विचारतोय का सदर शिंदेवाडी गावाला ऑक्टोबर पासून पाणी पुरवठ्याची टंचाई जाणवत आहे। ऑक्टोबर महिन्यापासून या ठिकाणी पाण्याचे टँकर चालू असून त्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी आपल्या गावाला भेट दिली आहे काय? या महिलाला विचारतो, तुमचं नाव काय मॅडम? स्वाती राजाराम शिंदे। तुमच्या गावाला आपल्या तालुक्याचे आमदार यांनी पाण्यासंदर्भात काही भेट दिली आहे का? काही टँकर चालू केले होते का? काही आहेत ना टँकर। आमदारांनी टँकर चालू केले होते का? का शासकीय टँकर चालू आहे? एवढं नाही मला सांगता येत। टँकर चालू आहेत एवढं माहिती। किती दिवसातून टँकर येतो? टँकर तसं आता प्रत्येक वस्तीवरती जातो, पण वाडीत येतो 8 दिवसातून, म्हणजे आमच्याकडे येतो तेव्हा माहिती, तेवढं माहिती। 8 दिवसांनी पाणी आल्यानंतर पाण्याची तुम्ही 8 दिवस काय सोय करता? इकडून तिकडून आणून पाजायचं, मग काय जनावरांना। पाणी पिण्याची सोय काय दुसरी आहे? पाणी पिण्याचं ते पण आणतो ना इकडून तिकडून असं करून। जनावरांच्या पिण्याची काय करतात? जनावरांचं देतात 8 दिवसातून टाक्या भरून घरी। म्हणजे तसेच आपल्या बरोबर या गावातील ग्रामपंचायत सदस्य खंडूशेठ बेलकर आहेत, एक सजग नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण या परिस्थितीची बोलूया। बोला, याबद्दल आपण काय सांगाल? चालू वर्षी शिंदेवाडी गावाला पावसाचं प्रमाण एकदम अत्यल्प राहिलं। कुठेही पाणी, कोणत्या वड्यांना पाणी नव्हतं। शिंदेवाडीला भीषण परिस्थिती
उद्भवली जनावरांचा चारा, कुठे चारायला सुद्धा जनावर लोकांना बाहेर घेऊन जावं लागलं होतं. आणि त्यात आता घरी आता कुणालाही पाणी नाही, लोकांना 8-8 दिवस टँकर येत नाहीत. आणि आमची एवढीच मागणी शासनाकडे की आम्हाला टँकरच्या फेऱ्या वाढून मिळाव्यात आणि जनावरांसाठी ताबडतोब पाणी मिळावे, आमच्या शासनाकडे मागणी. शिंदेवाडीचा रहिवासी शेतकरी असून गंभीर परिस्थितीच्या या दुष्काळामध्ये तोंड देत असताना या ठिकाणी सुरुवातीला आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी दौरा केला, त्यांनी यावेळेला दुष्काळाची परिस्थितीची पाहणी केली आणि पाहणी करत असताना या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलं का आपल्याला प्रत्येकाला पाण्याची समस्या, जनावरांची समस्या, चाऱ्याची समस्या ही संपूर्णपणे सोडवायची आहे आणि सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचं आहे. पण हे करत असताना हे फक्त आश्वासन देऊन गेल्यानंतर या ठिकाणी जे प्रशासकीय टँकर वगैरे जे चालू आहे तर त्या टँकरच्या पाणी आमच्या वाड्या वस्त्यांना पुरत नाही. आमच्या शिंदेवाडी गावचा परिसर मोठा आहे आणि परिसर मोठा असल्यामुळे ते पाणी काही पुरत नाही. पाण्याची अजून टँकरची एक व्यवस्था करावी, सर्वांना वेळेवर पाणी मिळावं. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची एवढी व्यथा आहे की पावसाळ्यात सुद्धा शेजारी ज्या डोंगराला चारा आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं रान घेतलं, त्या ठिकाणी जनावरं नेली, त्या ठिकाणी त्यांनी काही दिवस काढले. आणि आता सध्या जो चाऱ्याचा बाजार आहे तो डबल पैसे देऊनही चारा मिळत नाही. प्रशासनानं आम्हाला या चाऱ्याची व्यवस्था करावी. प्रशासन या ठिकाणी आमच्या शेजारी पारनेर तालुका आहे, आम्हाला पूर्व पट्ट्यातला हा ईशान्य कोपऱ्यातला भाग आहे. या ठिकाणी प्रत्येकाला पारनेर तालुक्यात या ठिकाणी जे अनुदान जे आलेले आहे ते शेजारी गावांना आले. आम्ही त्यांच्यामध्ये या ठिकाणी होरपळून निघलोय. प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही. यानंतर कुठल्या पुढारी या ठिकाणी आलेले नाही. आम्हाला एका तालुक्याच्या बाहेर टाकले का काय आम्हालाही कळत नाही. अशी परिस्थिती गंभीर तयार झालेली. प्रशासनाने याची त्वरित या ठिकाणी दखल घ्यावी आणि या ठिकाणी येऊन आमच्या शिंदेवाडी गावच्या समस्या, आमची 4 गावं आहेत परंतु आमच्या शिंदेवाडी गावची समस्या त्यांनी सोडवाव्या अशी मी या ठिकाणी आपल्याला आणि प्रशासनालाही विनंती करतो. या ठिकाणी त्वरित येऊन स्वतः बघून ये. आता शेजारी इथं एक शेतकऱ्याच्या गायी आता सध्या काल मी ती चेन ब्लॉकनी उठवल्या, त्याच्या खाली लाकडं टाकली, त्याला चेन ब्लॉक लावले, ते उठवल्या. याचं कारण असे निकृष्ट दर्जाचा चारा आणि निकृष्ट दर्जाचा चारा असल्यामुळे जनावरांची ही अशी बिकट भयानक परिस्थिती. आता चला मी तुम्हाला पोषण आहार सुद्धा निकृष्ट असल्यामुळे गायी बसल्या. शिंदेवाडीचा नागरिक असून पोल्ट्री व्यवसाय करतोय. सध्या यंदा हा भयानक दुष्काळ सगळ्या शिंदेवाडी गावावर पडलाय. आज पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे. 4 महिन्यापूर्वी सर्व लोकप्रतिनिधी सर्व यांना प्रशासनाला घेऊन या ठिकाणी दौरे केले. त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची चारा टंचाई, पाणी टंचाई जाणू देणार नाही असं आश्वासन देऊन या ठिकाणी निघून गेले. पण परत त्याच्यावर कुठलंही ठोस असं कारवाई त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही केली नाही. आमदार साहेबांनी सांगितलं तुम्हाला एक चाऱ्याची पेंडी कमी पडून देणार नाही, पाणी कमी पडून देणार नाही. पण आजपर्यंत परत ते बघायलाही आले नाही किंवा त्यावर काही त्यांनी निर्णयही घेतला नाही. तरी आता या पुढील काळात आता सांगतात आचारसंहिता आहे, आता आम्ही काही करू शकत नाही. तरी प्रशासकीय पातळीवर जी काही मदत होईल तिची अपेक्षा आम्हाला आहे. आज शिंदेवाडीचा संपूर्ण पोल्ट्री व्यवसायावर सगळी अर्थव्यवस्था आहे. आज पाण्याअभावी सर्व पोल्ट्री व्यवसाय बंद आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी 3-3 महिने लोक डोंगरावर जनावरं घेऊन गेले. त्या ठिकाणावरून आल्यावर आज निकृष्ट चाऱ्यामुळे सर्व जनावरं कुपोषित झाली. त्यांना चाऱ्याचा खूप मोठा आता टंचाई आहे. सध्या शेतकरी चारा विकत घेऊन घालू शकत नाही. तेव्हा सरकारने यावर ताबडतोब काहीतरी कारवाई करून ही आमची समस्या त्यांनी मार्गी लावावी. तसेच हे जर सरकारला होत नसेल आतापर्यंत तर आता या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आमच्या गावामध्ये आम्ही कोणालाही प्रचाराला या ठिकाणी येऊ देणार नाही आणि या मतदानावर आम्ही सर्व ग्रामस्थ बहिष्कार घालू. रहिवासी असून हे शिंदेवाडी गावामध्ये जे टँकर चालू आहे ते जनावरांसाठी पाणी, कुठल्याही प्रकारचं पाणी जनावरांसाठी नाही, ते फक्त पिण्यासाठी देतात. तर जनावरांच्या पाण्याची सोय काय आणि त्याचप्रमाणे आमची जी शेतीची आणेवारी आहे ती 50%च्या वरती कशी काय लागली. या ठिकाणी मध्यंतरी आमदार साहेब आले होते, त्यांनी सांगितलं तुमची आणेवारी 50%च्या आतमध्ये लागेल, पण ती जास्त का लागली याच्या मागचं राजकारण काय. की आमदार साहेब तर तिथून पुढे आले नाही, त्यांना फक्त पक्ष प्रवेश आणि राजकारण. आणि आता मग बोलतात आचारसंहिता चालू आहे. तर आचारसंहितेत काय इकडे माणसांनी जनावर मरून द्यायची का. अन्यथा शिंदेवाडी गाव हे पारनेर तालुक्याला जोडा अशी मी सगळ्या शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. माझं नाव गोरख शिंदे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी
गेले 1 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्यामध्ये बॉडीमध्ये आहे. या ठिकाणी आमच्या गावाला दुष्काळ, भयंकर दुष्काळ आहे. तसं पाहिलं असता आमच्या गावा आणि पेमदारा आणि शिंदेवाडी या 2च गावाला पठार भागावरती दुष्काळ आहे. आणि आम्ही अनेक प्रकारच्या चारा टंचाईबाबत, दुसरं पाण्या टंचाईबाबत प्रयत्न केले. त्या दिवशी आशाताई या ठिकाणी आलत्या. त्यांनी पण स्वतः बीडीओ साहेबांना फोन करून सांगितलं की बाबा शिंदेवाडी गावाला पाण्याचा टंचाई आहे, चाऱ्याची टंचाई आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई जर तुम्ही या ठिकाणी आमची पूर्ण केली नाही तर मी माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व नेते मंडळींना सूचित करतो की तुम्ही आमच्या गावाला प्रचारासाठी सुद्धा येऊ नका. कारण सर्व गाव म्हणजे मी आहे आणि सर्वांमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. सर्वांनी जर तुम्ही आमच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सोडला तरच आम्ही तुम्हाला मतदान करू, अन्यथा आम्ही मतदान करणार नाही, मतदानावरचा बहिष्कार घालू, अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो. देवनाथ शिंदे, शिंदेवाडी येथील ग्रामस्थ बोलत आहे. आपल्या आमदार साहेबांनी जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित केलं, पण इकडे पठार भागावरती तुम्हाला सांगतो पाणी नाही प्यायला. 4 गाव आणि नळवले, शिंदेवाडी, पेमदारा. याच्याकरता शासकीय यंत्रणेने काय उपाययोजना केल्या त्यांनी लवकरात लवकर आम्हाला टँकरच्या पाण्याच्या फेऱ्या लवकर वाढवून द्याव्यात एवढी विनंती. 0 टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.